मित्रांनो, कोण काय म्हणतं आपल्या बारामध्ये, कोण काय निंदा करतं, कोण नावं ठेवतं, कोण आपल्याला चांगलं म्हणतं, कोण वाईट म्हणतं. याच्यापेक्षा आपल्याला काय करायचं, आपल्याला कोणता व्यवसाय करायचा, आपल्याला कोणत्या व्यवसायामधून चांगलं उत्पन्न घ्यायचं, याच्याकडं लक्ष द्यायचं मित्रांनो. कोणी काहीही म्हणो, त्याच्याकडं लक्ष नाही द्यायचं. आपल्याला आपला जीवनाचा शिल्पकार व्हायचा आहे. त्याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहायचं, काही ना काही प्रयत्न करत राहायचं. जीवनामध्ये नावं ठेवणारे भरपूर असतात, पण त्यांच्याकडे इग्नोर करून आपल्याला जीवनामध्ये समोर काय करायचं याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण की नावं ठेवणारे भरपूर असतात मित्रांनो, पण साथ देणारं कोणी नसतं. माझ्या म्हणण्याचं तात्पर्य एकच, कोणी किती जरी नाव ठेवलं, कोणी चांगलं म्हणो किंवा वाईट म्हणो, त्याच्यापेक्षा आपला व्यवसाय आणि आपण, आपलं कुटुंब, आपला व्यवसाय आणि आपण एवढाच विचार करायचा, बाकीचा विचार सोडून द्यायचा. कारण की ज्यावेळेस आपण घरामध्ये उपवाशी जरी राहिलो तरी आपल्याला कोणी विचारून येणार नाही विचारायला, तू उपाशी आहे का, जेवला, तुझ्याकडे 2 रुपये आहे का नाही, तुझ्या घरी धान्य आहे खायला का नाही, तुझ्या घरी किराणा आहे का नाही, असं विचारायला कोणी येत नसतं मित्रांनो. ज्यावेळेस तुमची चांगली वेळ येईल त्यावेळेस तुमच्याकडं भलेही तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक भरपूर येतील. ज्यावेळेस तुमची वाईट वेळ असेल त्यावेळेस तुम्हाला एकही मित्र असो, नातेवाईक असो, भावकी असो, कोणीही विचारणार नाही. त्याच्यापेक्षा एकच करा मित्रांनो, कोणाच्या फांद्यात पडल्यापेक्षा, कोणाच्या भानगडीत पडल्यापेक्षा फक्त आपल्या व्यवसायाकडे ध्यान द्या. कुठला तरी 2-5 रुपये देणारा, आपल्याला 100-200 रुपये, 500 रुपये कमवून देणारा व्यवसाय सुरू करा आणि त्या व्यवसायामध्ये वेळ घाला. 100% तुम्हाला त्याच्यामधून यश भेटल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या भानगडीत पडल्यापेक्षा, याच्याकडं सतरंजा उचलल्यापेक्षा ह्या भानगडी सोडून द्या. हे लोकांच्या सतरंजा उचलून आपला काहीच फायदा होत नाही. ते त्यांचा फायदा मारून घेतात आणि आपल्याला त्याच्यापासून एकही रुपया भेटत नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपलं जीवन आपण कसं जगायचं याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण तुम्ही लोकांसाठी किती जरी कामं करत राहिला ना, तर लोक तुमचा फक्त नॅपकिन पेपरसारखा वापर करणार आहे. नॅपकिन पेपर बघितला का तुम्ही, हात पुसला की फेकून देतो माणूस, तसं लोकांचा व्यवहार झालेला आहे. हे उदाहरण मी स्वतःचं सांगतोय, दुसऱ्याचं नाही. कारण माझ्यासोबत तसं घडलेलं आहे. माझ्या नातेवाईकांना, माझ्या मित्रमंडळींना जोपर्यंत काही काम पडलं त्यावेळेस संतोष दिसायचा, संतोषकडून काम करून घ्यायचं. संतोष कामी पडला, भावकीनं पण तसंच केलं. ज्यावेळेस संतोषवर काम पडलं, संतोषवर अडचणी आल्या, त्यावेळेस एकही संतोषजवळ थांबलेला नाही. सगळे बाजूला निघून गेलेले आहेत मित्रांनो. ज्यावेळेस अडचण येते माणसावर त्यावेळेस लक्षात येतं आपलं कोण आणि परकं कोण. त्याच्यामुळे आपण आपल्या हिशोबानं सावधान राहायचं. कधी पण आपल्यावर कधी संकट आलं तर आपल्याजवळ चलन पाहिजेत. आणि खरं सांगायचं म्हणजे आपल्याजवळ जर काही बजेट नसलं तर लोक मजाच घेतात बाहेरचे, अडचणीत आलेच नंतर. असे सगळेच नसतात म्हणा. आता राजपाल यादव सर बघा तुम्ही, कलाकार, त्यांच्या अडचणीला ज्यांना त्यांनी खाऊ घातलं, ज्यांना त्यांनी सहकार्य केलं, त्यांनी त्यांना सहकार्य नाही केलं. पण जे सहकार्य म्हणजे ज्यांना कधी चहा पाणी नाही, काहीच नाही, चहा नाही पाजला, कुठलाही मदत नाही केली, असे बरेच जण बॉलिवूडचे त्यांच्यासाठी कलाकार धावून आले आणि त्यांना संकटातून सोडण्याचा प्रयत्न केला. यांनी राजपाल यादव सरांकडून एकवेळेस पण चहा घेतलेला नाही, चहा. तर हे मित्र त्यांच्या कामी आले. जे खाऊन पिऊन गेले त्यांच्याकडून, त्यांनी एकानं पण विचारलं नाही की तू कोणत्या संकटामध्ये आहे. त्यांचा कॉल पण नाही, काहीच नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, मित्र कमवायचे असेल
तर नुसतं खाण्यापिण्यावरले नाही पाहिजे. ज्यावेळेस तुमच्याकडं असेल त्यावेळेस खाय प्यायला यायचं, ज्यावेळेस तुमच्याकडं नसेल त्यावेळेस तुम्हाला इग्नोर करायचं. असे माझे मित्रमंडळी आहेत सध्या, रिअलमध्ये आहे. माझे स्वतःचे मी सांगतो. खूप दस्तान होता आमचा. ज्यावेळेस माझ्यावर संकट पडलं तेव्हापासून माझे मित्रमंडळी मोठे लोक झाले. ते आता पैसा जास्त झाला, माझ्याकडं पैसा कमी झाला. काही परिस्थिती जीवनामध्ये येतच असतात आणि परिस्थिती याच्यासाठी येतात की आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. संकट आपल्याला धडा शिकवण्यासाठी येतात. तुझ्या पाठीमागं कोण आहे, तुझ्या पाठीमागं कोण नाही, याच्यासाठी आपल्याला संकट एक वेळेस जीवनात येणं खूप गरजेचं आहे. आपलं कोण आणि आपल्यातलं परक कोण हे लक्ष देण्यासाठी जीवनात एक वेळेस संकट यायला पाहिजे. तसंच माझ्यासोबत घडलेलं आहे. कारण की माझे जे मी आपले म्हणत होतो त्यांनी मला कवानाच बाजूला फेकून दिलं आणि मोकळे झाले. जे गोरगरीब होते त्यांनी सहकार्य केलं, घासातला घास दिला. जे पैशानं माजलेले होते त्यांनी आपल्याला डायरेक्ट बाजूला काढून टाकलं. असे लोक असतात. त्याच्यामुळं सतर्क राहा मित्रांनो, लोकांच्या भानगडीत पडू नका. कारण की मला अनुभव घडलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोकांच्या भानगडीत पडू नका. आपलं काम भलं, आपण भलं, आपला कुटुंब भला. आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यायचं, आपल्या व्यवहाराकडे लक्ष द्यायचं, आपल्या शेतीकडे लक्ष द्यायचं, आपल्या कामाकडे लक्ष द्यायचं. तुमच्याकडं नसेल तर तुमच्याकडं कोणीच येणार नाही. तुमच्याकडं असेल तर तुमच्या सगळी दुनिया तुमच्याकडे येणार. त्याच्यामुळं आपल्याकडं असो नसो आपण आपल्या हिशोबानं राहायचं, आपल्या सतर्कतेनं राहायचं. जेणेकरून आपलं संकट जरी आलं तर त्या संकटाला आपल्याला सामना देण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी पाहिजेत. अशा हिशोबानं आपल्याला व्यवसाय करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कुठलाही व्यवसाय करा, शेळी पालन करा म्हणून मी असं म्हणत नाही. शेळी पालन करा, कोंबडी पालन करा, म्हैस पालन करा, दुग्ध व्यवसाय करा, गाय पालन करा. पण कुठलाही व्यवसाय तुम्ही 100-200 रुपये तुमच्या घरामध्ये एक रोजचे आले पाहिजे अशा हिशोबानं व्यवसाय केल्याशिवाय मित्रांनो बाहेरची दुनिया खूप बेकार आहे. दुनियेचा अभ्यास मी जवळपास 4-5 वर्ष झाले मी करतो आहे. लॉकडाऊनपासून खूप काही अनुभव आले मला. जेव्हापासून लॉकडाऊनच्या अगोदरपासून माझ्यावरती संकट होतं. आता कुठं मी त्या संकटातून बाहेर निघलेलो आहे. तर मित्रांनो अशी स्टोरी आहे, सांगायला गेलं तर भरपूर आहे, पण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. त्याच्यामुळं आपण तेव्हापासून एकच धरलं, आपलं शेत आणि आपलं घर, आपलं कुटुंब आणि आपल्या शेळ्या. बाकी चट सोडून दिला आपण. मित्रमंडळी सोडून दिले, नातेवाईक सोडून दिले. शेतात यायचं, मस्त यांच्यासोबत राहायचं, आबाद यांना खाय प्यायला टाकायचं, चारले बांधून टाकले, संध्याकाळी आपल्या घरी गेले, आबाद कुटुंबासोबत खायचं प्यायचं, मजेत राहायचं, टेन्शन नाही यायचं. याला म्हणते जिंदगी. नाहीतर जीवन तुम्ही दुसऱ्यासाठी व्यर्थ वाया घालू नका, वेळ वाया घालू नका. लोकांसाठी किती वेळ वाया घातला तर काहीच उपयोग नाही मित्रांनो. त्याच्यामुळं आपला विचार करा आणि सतर्क राहा लोकांपासून. चला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती बघायला भेटतील. आणि थोडक्यात म्हणलं तर चांगले अनुभव तुम्हाला अशा व्हिडिओद्वारे बघायला भेटतील. चला तर भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.